नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला राहुल आणि रोहिणीचा डाव कशा पद्धतीने उधळून लावणार आहे। जरीही कलाकडून इंटरव्ह्यूमध्ये काही गोष्टी बोलल्या गेल्या असल्या तरीही कलाने ते स्वतःहून केलेलं नाही, कारण तो इंटरव्ह्यू चालू होता। ही गोष्ट कलाला माहितीच नव्हती हे कलाने जेव्हा सांगितलेलं आहे, त्यामुळे राहुल आणि रोहिणी दोघंही तोंडावर पडणार आहेत। पण याच इंटरव्ह्यूमुळे चांदेकरांचा हा फायदा होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर अद्वैतने कला आणि त्याच्या नात्याबद्दल जी व्यावहारिक भाषा केलेली आहे त्यामध्ये कलाने त्याला सडेतोड उत्तर दिलेलं आहे। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे आता राहुल आणि रोहिणी म्हणत असतात, ती बघितली का रिपोर्टर आलेली आहे, आपल्याला खूप मोठा चान्स मिळालेला आहे, तर आत्ता आपण खूप मोठा गोंधळ घालू शकतो आणि त्यामुळं कला जी आहे ती कायमची तोंडावर पडू शकते आणि तिची वाट लागू शकते। हे त्या दोघांमध्ये बोलणं सुरू झालेलं असतं आणि मग रोहिणी राहुलला म्हणते की काय करायचं बघ। तेव्हा राहुल म्हणतो की मला माहिती आहे तिला कसं उचकवायचं आहे आणि तिला कसं बोलतं करायचं आहे हे मला माहिती आहे, मी जातो आणि हे काम करून येतो। असं म्हणत राहुल तिथे जातो आणि मग तिला म्हणू लागतो की तुम्ही अद्वैतचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेला आहात ना, कारण या दोघांचा प्लॅनच असा असतो की कलाला इंटरव्ह्यूसाठी पाठवायचं, कारण अद्वैत बिझी आहे हे सांगायचं आणि कलाला कुठं माहिती आहे की बिझनेसच्या कोणत्या स्ट्रॅटेजी बाहेर काढायच्या असतात, कोणत्या नसतात काढायच्या, कोणत्या विषयी बोलायचं असतं, ही गोष्ट कलाला माहितीच नाही आहे। त्यामुळं आपण कलाला बोलायला पाठवायचं आहे आणि ते कलाची वाट लावायची आहे। हा सगळा प्लॅन इथे रोहिणी आणि राहुल या दोघांनी केलेला असतो आणि ते दोघंही आता तिथे गेलेले असतात आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राहुल आणि रोहिणी दोघंही गेलेले आहेत आणि राहुल तिथे जाऊन तिला म्हणत असतो की मी डिरेक्टर आहे चांदेकर कंपनीच्या बॉडीवरचा, असं तो सांगतो आणि राहुल चांदेकर आहे, तुम्ही अद्वैतचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेला आहात ना, हा प्रश्न तो तिला विचारत असतो। पाठीमागून रोहिणी हे सगळं बघत असते। रोहिणीला माहिती असतं की पुढे काय होणार आहे आणि त्यासाठी रोहिणी हे सगळं करत असते। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीला काही करून इथे कलाची वाट लावायची आहे। कलाच्या बाबतीत तिला माहिती आहे की कला काय करू शकते आणि कलाला कसं शांत बसवायचं आहे, त्यासाठी हे सगळं ती करत असते आणि राहुलने जाऊन आता त्या रिपोर्टरला बोलायला सुरुवात केलेली आहे। रिपोर्टरला राहुल विचारत असतो आणि त्या पद्धतीनंच त्यांच्या गोष्टी चाललेल्या असतात। कलाला अडकवण्याचा हा प्लॅन असतो, पण कला याच्यात अडकणार नसून कलाच्या बाबतीत खूप छान अशी गोष्ट घडणार आहे, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण काहीही झालं तरी कला ही अगदी प्रामाणिक आहे, तिच्या मनात कसलंही छलकपट नाही, ती कसलाही वाईट विचार करत नाही, कुणाबद्दलही कसला चुकीचा विचार कलाच्या मनात नसतो। त्यामुळं कला मात्र ही लढाई जिंकणार आहे आणि ते कशा पद्धतीने हे आपल्याला पाहायला मिळतं। राहुल तिथे येतो आणि त्या रिपोर्टरला म्हणतो की तुम्ही बराच वेळ झाले इथे बसलेला आहात ना, नाही मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून आलेलो होतो। आणि मग तो तिथं जाऊन तिच्याशी बोलायला सुरुवात करतो। तिला विचारू लागतो की तुम्ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेला आहात, पण अद्वैत सर सध्या बिझी आहेत। त्यावरती ती म्हणते की हो मी इंटरव्ह्यू घेण्यासाठीच आलेली आहे, अद्वैत बिझी आहे हे पण राहुल सांगतो। मग तुम्ही असं काम करता का, कला चांदेकर ज्या आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घ्याल का, कारण कला चांदेकर ह्या ज्या आहेत त्या डिझायनिंग डिपार्टमेंट सांभाळत आहेत, त्यामुळं त्या तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये सांगू शकतील, असं बोलणं त्याने केलेलं असतं। ती म्हणत असते की काहीच हरकत नाही आहे, कारण मी इथे खूप वेळ झालं थांबलेलेच आहे आणि कला चांदेकर यांचा इंटरव्ह्यू घेतला तरी काही हरकत नाही आहे। तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुम्ही नवीन डिझाईनबद्दलही विचारू शकता, ती बोलेल तुमच्याशी। तेव्हा ती रिपोर्टर म्हणत असते पण अहो असं कोणी सांगतं का, ती कशी सांगेल। तेव्हा राहुल म्हणत असतो की हो तुम्हाला माहिती आहे ना कशा पद्धतीनं विचारायचं, कशा पद्धतीनं बोलायचं आहे, नक्कीच ती तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल, असं म्हणत राहुलने त्या रिपोर्टरला आता पिन मारलेली आहे आणि आपलं काम करून घेण्यासाठी, म्हणजे त्याला चांदेकर ज्वेलर्सचा तोटा फायदा या गोष्टीबद्दल देणं घेणं नाही आहे, कला आणि अद्वैतचं वाटोळं होतं आहे ना या गोष्टीचा त्याला खूपच जास्त आनंद असतो आणि तेच तो करत असतो। तो तिथे जाऊन त्या रिपोर्टरला सांगत आहे की तुम्ही बघा तुमच्या पद्धतीनं कशा ते तिच्याकडनं माहिती काढता येईल आणि कलाशी तुम्ही बोलू शकता, कारण असंही अद्वैत अजून तरी काही येणार नाही तुमचा इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि त्यामुळं तुम्ही हे काम करू शकता। हे आता राहुलने तिला सांगितलेलं असतं आणि तिला एवढंही सांगितलेलं आहे की चांदेकर ज्वेलर्स पाडव्यानिमित्त नवीन डिझाईन लॉन्च करत आहेत, त्याबद्दलही तुम्हाला खबर मिळेल, असं तिला सांगितलेलं असतं। त्या रिपोर्टरला काहीच माहिती नसतं, अद्वैत आणि कला यांच्याबद्दलच्या कोणत्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात, परंतु या सगळ्या गोष्टींमुळं आता खूप मोठा गोंधळ होणार असतो आणि त्याचमुळं
पाहायला मिळतं की कला ही तिथे अडकली जाणार की काय. त्यावेळेस इकडे राहुलने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला या पद्धतीनं गोष्टी मॅनेज कराव्या लागतील आणि तो तिला सांगत आहे कशा पद्धतीनं माहिती काढायची आहे ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि राहुलने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे. कलाला मात्र यातलं काहीच माहिती नाही आहे. कला मात्र शांतपणे हे सगळं तिला माहिती नसल्यामुळं यामध्ये अडकली जात असते आणि ती रिपोर्टर पण आता मूर्ख असते. तिला तर काय तिचा फायदा झाला पाहिजे, त्यांच्या चॅनलला अगदी सनसनीत अशी छान अशी न्यूज मिळाली पाहिजे आणि ती न्यूज मिळाली तरच त्यांचा चॅनल जास्त चालू शकतो. याच गोष्टीमुळं तिनं हे सगळं करत असते. आणि त्यावेळेस राहुल तिथे येतो आणि म्हणतो आपलं काम झालेलं आहे. मग रोहिणी म्हणते की आता कलाच्या बाबतीतही करूया आपण. आणि तेवढ्यातच तो सांगतो की ते बघ पाठीमागून कला येते. तेव्हा राहुल आणि रोहिणी दोघंही बोलत असतात. ते म्हणत असतात की हे काही योग्य आहे का, रिपोर्टर असे इतक्या वेळ बसवून ठेवलेत राहुलने, चांदेकर ज्वेलर्समध्ये चुकीची माहिती दिली तर काय करायचं, हे काही योग्य नाही आहे असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि ते बोलत असतात त्याचवेळी कला तिथं आलेली असते. कला म्हणत असते की काय झालं. तेव्हा रोहिणी म्हणत असते की बघितलं ना, ती रिपोर्टर आलेली आहे अद्वैतचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी, कधीपासून ती वाट बघते पण अद्वैत काय बिझी आहे आणि यामुळं चांदेकर ज्वेलर्सचा तोटाही होऊ शकतो, चांदेकर ज्वेलरबद्दल चुकीच्या बातम्याही पसरू शकतात. कलाला मात्र काहीच माहिती नसतं. कला मात्र शांतपणे त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. आणि मग कलाला ते सांगू लागतात की आपण आपल्यातलं कोणीतरी जाऊन तिच्याशी छान बोललं पाहिजे, तिला अटेंड केलं पाहिजे, तिच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत, तरच यामुळं चांदेकर ज्वेलर्सचा फायदा होऊ शकतो. हे सगळं कलाला सांगितलं जातं. कलाला मात्र त्यांचं हे बोलणं खरंच वाटत असतं, कारण कलाला कुठं लक्षात माहिती आहे की हे दोघं नक्की काय करत आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस राहुल तिच्या बाबतीत चुकीचं वागत असतो, तरीही कला मात्र त्यांचं बोलणं ऐकून कशी घेते ना, हा प्रश्न मला पडलाय प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं? कारण कलाने रोहिणी आणि राहुल या दोघांवर विश्वास ठेवायला पाहिजे होता का? कारण त्यांनी काहीही जरी बोललं तरी ते चुकीचं आहे. ते आपल्या बाबतीत कधीच चांगला विचार करू शकत नाहीत. ही गोष्ट कलाच्या लक्षात येत नाही आहे का? कारण प्रत्येक वेळेस तिला तोंडावरच पडायचं असतं आणि ती तोंडावरच पडत असते. हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. कारण काही झालं तरीही राहुल आणि रोहिणी यांचं बोलणं कला ऐकत आहे. आणि मग रोहिणी ही कलाला पुढे बोलवून घेत आहे आणि तिला म्हणत आहे की मला काय वाटते माहिती आहे का, ती रिपोर्टर खूप वेळ झाला तिथं थांबलेली आहे, तर तू जाऊन तिला अटेंड करावं, तू जाऊन तिच्याशी बोलावं, तर चांदेकर ज्वेलर्सचा फायदा होऊ शकतो. कला म्हणत असते असं आहे का? कलाला यातलं काहीच माहीत नसतं. आणि कला जेव्हा आता तिथे जायला निघणार असते तेव्हाही कलाच्या लक्षात येत नाही की आपण याच्यामध्ये अडकलं जाऊ शकतो. कारण हे दोघं किती निर्लज्ज आहे त्याचा विचार कलाच्या डोक्यात आलेला नसतो. आणि रोहिणी मात्र चेहऱ्यावरती अगदी नाराजी आणत कलाशी बोलत असते. म्हणजे कलाला कळलं पाहिजे, केविलवाणा चेहरा करून बोलत असते आणि कला पागळी पाहिजे, कला जाऊन तिथं बोलली पाहिजे, हे सगळं ठरलेलं असतं. कला मात्र याच गोष्टींचा विचार करत असते की काय करायचं नक्की. कारण काहीही झालं तरी हे चांदेकर ज्वेलरच्या इज्जतीला धक्का लागता कामा नये, चांदेकर ज्वेलरची बदनामी होता कामा नये, असं कलाच्या डोक्यात आलेलं असतं. आणि कला मात्र अगदी प्रामाणिकपणे विचार करते आणि मग ती त्या रिपोर्टरसोबत बोलायला जाते. आणि इकडे रोहिणी आणि राहुल इथेच आता त्यांचा डाव झालेला असतो सक्सेस, कारण त्यामध्ये कला अडकलेली आहे. आणि आता कला जाऊन माती खाणार आणि आपला फायदा होणार ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असते. आणि राहुल म्हणत असतो की आता हिची वाट कशी लावायची ते आपण बघूया. इथं तर काम झालेलं आहे, पुढचं काम कशा पद्धतीनं होईल ते आपण बघूया. अद्वैत तिची कशी हकलपट्टी करतोय हे आपल्याला मजा येणार आहे, हे त्यांनी ठरवलेलं असतं. कला त्या रिपोर्टरकडे जाते आणि म्हणते की तुम्ही चांदेकरचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेला आहात ना, चला तुम्ही आतमध्ये बसून घ्या. आणि मग कला सांगू लागते की चहा कॉफी काही मागवू का तुम्हाला, कारण मला असं वाटतंय की तुम्ही बराच वेळ झालं बसलेला आहात का, तुमच्यासाठी नाश्त्याला काही मागू, असं म्हणत तिने तिथल्या पिऊनला आवाज देते, कॉफी मागवते, त्याचबरोबर बाहेरच्या टपरीवरून भजी आणायला सांगते. अशा बऱ्याच गोष्टी कला तिच्यासाठी करत असते. परंतु इकडे मात्र कला जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा ती रिपोर्टर म्हणते की मला असं कळलंय की चांदेकर ज्वेलर जे आहेत ते नवीन डिझाईन लॉन्च करतात पाडव्यासाठी. नाही, एक बाई म्हणून मी विचारते, कसं आपल्याला बायकांना त्या दागिन्यांमधलं जरा बऱ्यापैकी कळतं ना डिझाईनबद्दल वगैरे. तेव्हा कला म्हणते की हो तू विचारतेस ना म्हणून मी सांगते, असं कला बोलत असते की हो चांदेकर ज्वेलर्स प्रत्येक वेळेस चांगलंच काम करत असतात आणि चांदेकर ज्वेलर्स हे लोकांना आवडतील अशा पद्धतीचं डिझाईन घेऊन येत आहे, अशा पद्धतीचंच प्रोडक्ट ते मार्केटमध्ये घेऊन येत आहे. कला मात्र खूपच अभिमानाने सांगत असते. तिला कुठं माहिती असतं की तिनं जे अभिमानाने सांगत आहे त्या गोष्टीचं पुन्हा काय मार्केटिंग होणार आहे, त्याच्यामुळं काय बाजार उठणार आहे,
ही गोष्टच तिला माहिती नसते. ती मात्र सांगायचं काम करत असते. तिला खूप छान वाटत असतं आणि ती या सर्व गोष्टींबद्दल बोलत असते. कलाला माहितीच नाही आहे की या सगळ्याचा तोटा काय होणार आहे, या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, याबद्दलच कलाला काहीच माहिती नसतं. आणि कला मात्र या सगळ्यामध्ये आता अडकत चाललेली असते. कलाने स्वप्नातही विचार केला नव्हता अशा गोष्टी घडणार असतात. आणि मग ती जी रिपोर्टर आहे ती खोकल्याचं नाटक करते आणि कलाला पाणी आणायला सांगते. कला पाणी आणायला जाते. तेवढ्यातच तिने तिथे कॅमेरा सेट करून ठेवत असते. कलाला माहितीच नाही आहे की तिथं कॅमेरा सेट झालेला आहे आणि यामुळं कला याच्यामध्ये अडकली जाणार आहे. म्हणजे कलाला फसवून कलाचा इंटरव्ह्यू रेकॉर्ड केला जाणार आहे. यामध्ये कलाने जर तिला जेव्हा कळेल की तिला फसवून तिचा इंटरव्ह्यू रेकॉर्ड केला गेलेला आहे, ही गोष्ट जेव्हा कलाला कळेल तेव्हा मात्र कलाने जर पोलीस कंप्लेंट केली तर ही रिपोर्टर मात्र पूर्णपणे त्याच्यामध्ये अडकू शकते. आणि आता कलाच्या एवढंही लक्षात येत नाही आहे की त्या रिपोर्टरने स्वतःच्या हातात माईक घेतलेला आहे. तरीही कला तिच्या प्रश्नांना उत्तरं देत आहे. ती विचारत आहे. कला म्हणत आहे की नक्की कोणत्या डिझाईन येणार आहेत, मला मिळेल का बघायला, कारण माझ्याही डोक्यात आहे की असं काहीतरी खरेदी करायचं आहे. म्हणजे कशा पद्धतीने एक उत्सुकता आहे म्हणून. राहुल बाहेरून दरवाज्यातून ते सर्व वाकून पाहत असतो आणि कला मात्र मूर्खासारखं सांगत असते की यावेळेस आम्ही सोन्याचे कुंदन वापरणार आहोत, डायमंडमध्ये असणार आहे, अगदी कमी पैशांमध्ये पण ही डिझाईन्स अवेलेबल असणार आहेत. हे सगळं ती बोलत असते आणि सांगत असते. त्यासोबतच इंटरव्ह्यू होतो कला आणि त्या कला ही पूर्णपणे आता अडकलेली असते आणि तो व्हिडिओ व्हायरल होतो. कारण तो व्हिडिओ असतो तो म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट केलेला असतो आणि कला मात्र आता याच्यामध्ये अडकलेली असते. आणि ऑफिसमधला जो स्टाफ आहे तो व्हिडिओ आता इकडे दाखवतात, ते म्हणजे सरोजला. सरोजकडे आता तो व्हिडिओ पोचलेला असतो आणि सरोज मात्र जाम भडकलेली असते. सरोज डायरेक्टली येते ती म्हणजे अद्वैतच्या केबिनमध्ये आणि त्याच वेळी अद्वैतच्या केबिनमध्ये आलेले असते ती म्हणजे रोहिणी आणि राहुल. ते दोघंही तिथं आलेले असतात आणि ते दोघंही बोलत असतात. ते म्हणत असतात की तिला कळायला पाहिजे होतं ना आपण कशा पद्धतीनं बोलत आहोत, काय बोलत आहोत, यामध्ये अडकलं जाणार आहोत, हेही तिला कळायला पाहिजे होतं. कारण या पद्धतीनं तिनं बोलायची गरजच नव्हती. हे सगळं अद्वैतला बोललं जात असतं. अद्वैत लगेच प्रीतीला कॉल करतो आणि खरेला आत पाठव असं सांगतो. कारण कलाने त्यामध्ये सांगितलेलं असतं की आमची काही प्रतिस्पर्ध्यांबरोबर आम्ही तिथे कॉम्पिटिशन करत नाही आहे, चांदेकरांची कॉम्पिटिशन ही स्वतःबरोबर आहे. आणि त्या रिपोर्टरने तिथे वेगळंच बोलून तो व्हिडिओ व्हायरल केलेला असतो. कारण कला चांदेकर ज्या आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या नवीन डिझाईनबद्दल आत्तापर्यंत असं कधीच होत नाही. याचा अर्थ ते त्यांच्या प्रतिस्पर्धींना कमी लेखतात म्हणून त्यांनी या डिझाईनबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे का, हे सगळं त्याच्यामध्ये बोललं जात असतं. आणि आता कलाला बोलवलं जातं. अद्वैत मात्र खूप चिडलेला असतो कारण एवढी कॉन्फिडेन्शियल गोष्ट कलाने बाहेर लीक केलेली असते. कलाला एवढंही कळलेलं नसतं की एवढी कॉन्फिडेन्शियल गोष्ट आहे जी काही लोकांमध्येच घडलेली असते. ते डिझाईन अजिबात बाहेर हे करायचे नसतात आणि कलाने मात्र तो मूर्खपणा केलेला असतो आणि ती त्यामध्ये पूर्णपणे अडकलेली असते. कलाच्या लक्षातही येत नसतं की यामध्ये काय तोटा होणार आहे, काय फायदा होणार आहे. कोणत्याच गोष्टीचा विचार कलाने केलेला नसतो आणि कला मात्र मूर्खासाठी यासारखी त्याच्यामध्ये अडकून बसलेली असते. आणि कलाने त्या इंटरव्ह्यूमध्ये सरळ सरळ डिझाईनचे फोटोजही दाखवलेले असतात. आमच्याकडे आत्ता नाही आहेत पण आम्ही अशा पद्धतीचं काहीतरी करू शकतो, हेही कलाने डिझाईनची नोटबुक घेऊन तिथं सगळं ते बुकलेट घेऊन दाखवलेलं असतं. आणि त्यानंतर सरोज मात्र चिडलेली असते. सरोज म्हणत असते बघितलं ना तू आणि ती पार्टनर म्हणून किती एकमेकांच्या अपोजिट आहात. कारण तिला एवढंही कळत नाही आहे की बिझनेसच्या बाबतीत कसं वागलं पाहिजे. तिला याआधीही सांगितलेलं होतं की अशा पद्धतीनं गोष्टी करू नको आणि तरीही मूर्खासारखं ती वागलेली आहे. अद्वैतला तिने शब्द दिलेला होता की मी चांदेकरांचं नुकसान होईल असं काहीही करणार नाही आणि आज पुन्हा कलाने ती चूक केलेली असते. ॲक्च्युली तिला ती चूक करायला भाग पाडलेलं असतं. तिला माहिती नसतं की तिच्याकडून चूक झालेली आहे. आणि हा इंटरव्ह्यू आता खूपच व्हायरल झालेला असतो कारण चांदेकर ज्वेलर्स हे प्रतिस्पर्धींना कमी लेखतात म्हणूनच चांदेकर ज्वेलर्सने हे डिझाईन व्हायरल केलेले आहेत. त्यांचा गुपित प्लॅन सांगितलेला आहे असं बोललंच जात असतं. सरोज म्हणत असते बघितलं ना पार्टनर म्हणून ती तुझ्या लायकच नाही आहे कारण ती कशी आहे हे तुझ्या लक्षात येत असेल अद्वैत असं म्हणत सरोज बोलत असते. आणि सरोज प्रत्येक वेळेस अद्वैतला सांगत असते मी तुला सांगत होते ती मुलगी कशी आहे, तिच्या बाबतीत काय केलं पाहिजे आणि तरीही तू तिचंच ऐकत आहे, हे सगळं बोलत जात असतं. त्यासोबतच सरोजचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीनं घडायला नको होत्या.
अद्वैतला मात्र खूप राग आलेला असतो आणि अद्वैतचा पारा जास्तच वाढत असतो आणि हा सर्व मात्र अद्वैतच्या बाबतीत चुकीचंच बोलत असतात. चुकीच्या अद्वैतच्या मनामध्ये कलाविषयी गैरसमज निर्माण करण्याचंच काम केलं जात असतं आणि इकडे मात्र कला आता याच्यामध्ये अडकली जाणार असते. त्याचवेळी कला म्हणते की काय झालं. तेव्हा लगेचच राहुल आणि रोहिणी समोर जातात आणि तिला म्हणू लागतात काय झालं म्हणून विचारतेस, तू काय केलंयस हे सगळं. तेव्हा कला म्हणत असते नाही मी काहीच केलेलं नाहीये असं कला बोलत असते. तेव्हा मात्र हे सगळेजण बोलत असतात की तुला माहिती आहे का तू काय केले, तू काय बोललेस त्या रिपोर्टरच्या समोर, त्याच्यामुळे तुला माहिती आहे का चांदेकरांचे किती नुकसान होणार आहे. असं म्हणत अद्वैत जे बोलणार नसतो त्या सर्व गोष्टी ते बोलून दाखवतात आणि अद्वैतच्या मनात कलाविषयी ऑलरेडी राग निर्माण केलेला असतो आणि कला आल्यानंतर कलाच्या समोर हे सगळं बोलायला सुरुवात केलेली असते आणि कलाला सांगितलेलं असतं की हे सगळं तू केलेलं आहे, तुझ्यामुळे चांदेकरांचं नुकसान होत आहे, या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहे. हे सगळं कलाच्या बाबतीत बोललं जात असतं आणि तो व्हिडिओ जो आहे तो कलाला दाखवला जात असतो. कला मात्र म्हणत असते की हे सगळं मी मुद्दामून नाही केलेलं, चांदेकर माझं ऐकून घे. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय ऐकून घ्यायचं तुझं, तू मागच्या वेळेस सांगितलं होतं ना मला चांदेकरांच्या इब्रतीला धक्का लागणार नाही, चांदेकरांचं नुकसान होणार नाही, असं तू काही करणार नाहीये, तरी आज तू तेच केलेलं आहे. तुला कळतंय का तू काय करून बसलेली आहे. तू चांदेकरांची कॉन्फिडेन्शियल माहिती का दिली, तुला कुणी अधिकार दिला. तू चांदेकर ज्वेलर्समध्ये एक डिझायनर म्हणून काम करत आहे, तुला पत्रकारांशी बोलण्याचा अधिकार कुणी दिलेला होता, तुला कुणी सांगितलेलं होतं की पत्रकारांशी जाऊन बोल आणि याबद्दल तू सांग. तुझ्यासाठी त्या डिझाईनला किंमत नसेल पण चांदेकरांसाठी त्या प्रत्येक डिझाईनला किंमत आहे, कारण तुझ्यासाठी ते डिझाईन म्हणजे चित्र असू शकतं एक साधं काढलेलं, पण चांदेकरांसाठी त्या डिझाईनची किंमत करोडो रुपये आहे. तुझ्या लक्षात का येत नाहीये, कळत का नाहीये तुला. हे सगळं कलाला अद्वैत ओरडत असतो, बोलत असतो. कला म्हणत असते माझं ऐकून तरी घे, परंतु अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. कला म्हणत असते की हे सगळं मी मुद्दामून नाही केलेलं, मला माहितीच नव्हतं की ती माझा इंटरव्ह्यू घेते, ती हे सगळं रेकॉर्ड करते, तिनं कॅमेरा कुठं लावलेला आहे, काय केलेलं आहे याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं असं कला सांगत असते. तेव्हा अद्वैत मात्र चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की बाद झालं, आत्ताच्या आत्ताच चालती हो इथून. आणि इकडे राहुल आणि रोहिणी दोघंही खुश झालेले असतात, कारण त्यांच्या प्लॅनप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात. त्यांना जसं हवं असतं तशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या असतात आणि त्यांना मात्र या सर्व गोष्टींचा आनंद झालेला असतो, कारण कला तर तोंडावर पडलेली असते. कलाच्या स्वप्नातही नव्हतं की असं काहीतरी होईल आणि हे सगळं घडलेलं असतं. त्यामुळं कलाची मात्र पूर्णपणे वाट लागलेली असते. कलाने विचारही केला नव्हता की अशा पद्धतीनं गोष्टी घडतील आणि कलाबद्दल आता त्यांनी बोलायला सुरुवात केल्यामुळं कला मात्र रडत असते, अक्षरशः ढसाढसा रडत असते आणि कलाला अद्वैत म्हणत असतो की गेट लॉस्ट, इथे थांबायची काही गरज नाही, आत्ताच्या आत्ता तू चालती हो इथून, असं म्हणत कलाला त्याने जायला सांगितलेलं असतं. आणि इकडे सरोज मात्र पाहतच असते. सरोजला कळत असतं की कलाकडून चूक घडलेली आहे आणि आता कला मात्र पूर्णपणे याच्यामध्ये अडकली जाणार आहे आणि कलाला या अद्वैतच्या मनातून उतरवू शकतो. आणि अद्वैतने तर अक्षरशः कलाच्या समोर हात जोडलेले असतात, कलाची माफी मागितलेली असते आणि कलाला सांगितलेलं असतं की खूप उपकार झालेले आहेत चांदेकर ज्वेलर्सवर तुझे, तू आत्ताच्या आत्ता जा. राहुल आणि रोहिणी इकडे म्हणत असतात की या कलाला का कळलेलं नाही आहे की तिनं जे काही केलेलं आहे त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे तिच्या लक्षात का आलेलं नाही. आणि इकडे सरोज अद्वैतला म्हणत असते मी तुला किती वेळा सांगितले ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही आहे, ती मुलगी चांगली नाही आहे, कारण ती तुझं भलं पाहू शकत नाही. पण अद्वैत तुला मात्र माझं ऐकायचंच नसतं, तू प्रत्येक वेळेस त्या मुलीच्याच बाजूने विचार करत असतो, त्या मुलीच्याच बाजूने सर्व गोष्टी ठरवत असतो. हे सगळं बोललं जात असतं. अद्वैतला ती वारंवार सांगत असते बघितलं ना काय झालेलं आहे ते सगळं, कळलं ना तुला आता, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण घरी येतात. कला मात्र रडून तिचे डोळे लाल झालेले असतात, गाल लाल झालेले असतात. आबा आणि त्याचबरोबर इकडे रजनी विचारतात काय झाले. त्याचबरोबर सोहम आलेला असतो. सोहम म्हणतो की कलाबाईंनी काय झालेलं आहे, कोणती न्यूज स्प्रेड झालेली आहे, एवढा गोंधळ का चालू आहे असं तो विचारत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की कला म्हणत असते की माझ्याकडून एक चूक घडलेली आहे आणि मला माहीतच नव्हतं की कॅमेरा लावलेला आहे किंवा माझा इंटरव्ह्यू घेतला जातोय, याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. आणि त्याचबरोबर त्या रिपोर्टरने माझा इंटरव्ह्यू घेतला आणि या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत आणि तिने ते व्हायरल केलेलं आहे. मी गप्पांच्या ओघामध्ये ते बोलून गेले आणि त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी इकडे काच घडलेल्या आहेत. तेव्हा आबा म्हणतात की असं झालंय का. कला मात्र रडत असते, तिला तिच्या चुकीची जाणीव झालेली असते, तिला कळलेलं असतं की तिच्याकडून चुकलेलं आहे आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काहीही झालं तरीही
आता मला याबद्दल विचार करावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सर्व घडत असतं तेव्हा मात्र कलाला खूपच वाईट वाटत असतं. कला म्हणत असते की माझ्याकडून चूक झालेली आहे, परंतु आबा मात्र कलाला छान असं समजून घेत असतात. आबांनी कलाची बाजू घेतलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला रूममध्ये आलेली असते. अद्वैतने एक बोर्ड लावलेला असतो आणि त्याच्यामध्ये समानता आणि भिन्नता असं लिहिलेलं असतं. कारण त्याला आठवत असतं, त्याला सांगितलेलं असतं सरोजने की ज्या नात्याला भविष्यच नाही आहे ते नातं निभावण्यामध्ये काय अर्थ आहे असं सरोजने सांगितलेलं असतं. म्हणून अद्वैतने तो चार्ट लावलेला असतो. आणि मग कला म्हणते की चांदेकर हे सगळं काय आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे आपल्या नात्याचं कॅल्क्युलेशन आहे. तेव्हा कला म्हणत असते की तुला असाच व्यवहाराने विचार करायचा आहे का. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की यामध्ये लिहिलं जाणार आहे की भिन्नता आणि समानता काय आहे आपल्या दोघांमध्ये, आणि त्यावरच ठरणार आहे की हे नातं टिकणार का काय होणार. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच कला म्हणत असते ठीक आहे, तू तुझ्या बाजूने प्रयत्न कर, पण मी माझ्या बाजूने प्रयत्न करणार आहे हे नातं टिकवण्यासाठी, आयुष्यभरासाठी जोडण्यासाठी. हे कलाने बोलून दाखवलेलं आहे. आणि आता कला तिच्या बाजूने प्रयत्न करत राहणार आहे. आणि कला आणि अद्वैत 7 जन्मासाठी कसे एकत्र येणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.